नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याला एक खूप छान वेगळं नाव असलेला पदार्थ बनवायचा आहे. मी तो तयार करून पाहिला, मला खूप आवडला. नाव आहे झझले वडे. आणि तुम्हाला सांगतो, मी चटणी तर याच्याबरोबर देणार आहे, पण चटणीचीही गरज नाही असे हे वडे आहेत. चला सुरुवात करूया. ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 3-4 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर. याला आपण बारीक कुटून घेऊ. व्यवस्थित असं छान दरदरीत कुटून घ्यायचं. क्या बात आहे. चटणी आपली छान झालेली आहे. आता याचं मिश्रण जे आहे, जे आतमध्ये स्टफिंगवालं आहे, ते तयार करून घेऊ. हा खवा साधारण एक आपण अर्धी वाटी खवा घेतला आहे. त्यामध्ये ही हिरवी चटणी, थोडा लिंबाचा रस, साखर आणि चवीनुसार मीठ. याला आपण सगळ्यांना एकत्र करून घेऊ. आणि तोपर्यंत आपण उडदाची डाळ जी आहे ती दळून घेऊ. आणि साधारण 4 तास भिजवलेली उडदाची डाळ तिला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी 2 चमचे पाणी घालून याला बारीक करून घेऊ. यामध्ये एक अर्ध लिंबू आपण पिळू आणि व्यवस्थित फेटून घेऊ. डाळ छान आपल्याला घोटून घ्यायची आणि नंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा. आत्ता घालायचा नाही, आपण पहिले तेल तापत ठेवूया. आणि तळण्यापूर्वी ऑब्व्हियसली फ्राय पावडर. आता फ्राय पावडर म्हणजे तेल हलकं करेल. हे पाठ झालं का तुम्हाला? की फ्राय पावडर टाकली म्हणजे तेल हलकं होईल. तेल हलकं झालं म्हणजे त्याच्यामध्ये तळणारे पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतील. सगळं माहिती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून लिहिलेलं आहे. आणि तळण्याच्या वेळी सगळ्यात शेवटी यामध्ये आपण एक पाव चमचा सोडा घातला. लिंबाने काय तो सोडा छान डाळीला फुलवेल. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. जसं भज्याचं पीठ असतं ना, त्याप्रमाणे थोडंसं याला भिजवून घेऊ आपण. आणि नंतर हा जो चटणीचा गोळा बनवला तो यात घालायचा. आता हा तयार झालेला वडा, आता पाण्याचा एक हात घ्यायचा आणि त्यावर हा असा वडा ठेवून प्रेस करायचा. खरं सांगतो, चटणीची पण गरज नाही.
खूप मजा येते खायला. असं आहे, वेगळ्या प्रकारचे काही पदार्थ मिळाले करतानाही मजा येते, तुम्हाला समजतानाही मजा येते आणि केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याची मजा घेता, मला तुमची आठवण येते. उचकी लागते, उचकी. बहात्रा मस्त रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.